अर्पिता मॅडमचा गुन्हेगार पकडला जायलाच हवा, पण त्या करमरकर पर्यंत पोचायचं कसं? आणि करमरकरचं काय वैर असणार आहे अर्पिता मॅडमशी? नाही नाही नाही, म्हणजे त्याचा बॉस दुसराच कोणीतरी असणार आहे. कोण असेल? हो बाबा, मी पोचले. तुम्ही येताय ना? वाट बघते मी. हो, इन्स्पेक्टर आले होते. त्यांचा डाऊट त्या करमरकर नावाच्या माणसावर आहे. करमरकर म्हणजे त्या करमरकरचं अचानक ऑर्डर द्यायला येणं आणि मग अचानक गायब होणं, हे सगळ्यांनाच ऑड वाटतंय. तो जर का सापडला ना तर दीच्या ऍक्सिडेंट मागचा खरा मास्टरमाइंड हाती लागेल, असं त्या पोलिसांचं म्हणणं आहे. लेट्स सी. तुम्ही येताय ना? मी वाट बघते. अरे यार, नाही म्हणता तो करमरकर यांच्या रडारवर आलाच. आता तो जर पोलिसांच्या हाती लागला तर मी बाराच्या भावात जाईन. हॅलो करमरकर, आत्ताच्या आत्ता मुंबई बाहेर निघून जा. कुठेही जा, हवे तितके पैसे मी ट्रान्सफर करते लगेच. तुझं नखही इथे दिसता कामा नाही. इथे पोलिसांना सुगावा लागलाय. भाऊ ऐक ना, लोकमान्य टिळक टर्मिनल चालायचं. चल लवकर चल. नाही नाही दादा, नाही नाही ए, नाही काय करतो बाबा? अरे चल चल. अरे ए बाबा, तुम्ही नका बोलू नको. बाळा नाही मिलता भाई, मालूम अरे है, बहुत बाळा, तकलीफ तुझं होता नाव है. काय रे यायला? नाव घे काय? अरे पुराळकर, मराठीत बोल ना बाबा. नाही नाही चल, तू डोक्यात जाऊ नको. अरे बाबा चल ना बाबा, डोक्यात जाऊ नको. त्या दिवशी एक माणूस आला होता समर्पिता किचनला ऑर्डर द्यायला. करमरकर नाव त्याचं. नमस्कार, मी करमरकर. एक ना भाऊ, चल ना, तुला डबल भाडं देतो वाटलं तर. नाही तिथे नाही. अरे नाही काय नाही चपाडा लावलाय तू. चल बरं. अरे तिथे अरे बाबा ये. अरे गाडी कुठं चालू करतोय? नाही जमणार, नाही जमणार. ए, इथं रिक्षावाला त्या बघा ना भाई. ए करमरकर थांब. काय टमाटे आणलेत, चांगले तरी आणायचे. निसे सुकलेले आणले. काय पूजात आहे? टमाटे ठेव. टमाटे चांगलेच आहेत. तुला घ्यायचे तर घे, नाही तर नको घेऊ. अगं हिचं नेहमीच झाले ग. आलं कसं आहे? चांगलं आहे. ती पालक कशी आणली, नुसती गिजगिची ते संध्याकाळपर्यंत पण राहणार नाही. गप्प ग तुम्ही. तिने आंबाडी कशी आणली बघ, ताजी अगदी आंबाडी. आजी, अगं त्या अर्पिता कशी आहे आता? देवाच्या कृपेने जीव वाचला गो बिचारीचा. आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला. पण बघ ना आता, तिच्या चेहऱ्यावर आयुष्यभर डाग राहणार जळाल्याचे. या कल्पनेने नुसतं अंगावर काटा येतोय. काय करेल गो बिचारी? त्याच तर वाईट वाटतं. हो ग, समीरचं पण वाईट वाटतं बघ. एवढी नक्षत्रासारखी बायको आली आणि तिचंही असं झालं.
अख्खं आयुष्य पडले त्याच्या समोर. अगं माणसाचं मन कितीही मोठं असलं ना तरी दिवस रात्र घरात असा चेहरा वावरतोय हे पचवणं कठीण जातं बघ. प्रेम प्रेम म्हणणं सोपं असतं ग, पण ते प्रत्यक्षात जगणं खूप कठीण जातं, ते सुद्धा रोजच्या रोज. नाही म्हणजे दोघं एकमेकांना सांभाळून घेत आयुष्यभर संसार करतील, पण कदाचित त्यांच्या आयुष्यातील रोमांस संपूनच जाईल ना ग. तरुण वयात हे असं घडू नये एखाद्याच्या बाबतीत. हो ना. अगं भले समीरला काही प्रॉब्लेम नसेल, पण अर्पिताला अशा चेहऱ्याने घेऊन जाणं चार चौघात अवघडल्यासारखं होत असेल ना त्याला. हो, लोक 100 वेळा विचारतात कसं झालं, कुठं झालं, पुन्हा त्याच गोष्टी उघडणार. मनावरच्या जखमा ताज्या होणार. आयुष्यभरचं दुखणं झालंय ग आता त्यांना. आणि नाही विचारलं तरी आयुष्यभर अनोळखी नजरा पण त्या चेहऱ्याला बघत राहणार. हो. आणि त्या नजरा या दोघांना टोचत राहणार आयुष्यभर. हो निलंबरी ताई, या ना भाजी घ्यायला. ताजी ताजी भाजी आणली मी. करमरकर, हॅलो हॅलो इन्स्पेक्टर साहेब. निकू, अगं ये ना बस. दीप तू आराम कर, मी नंतर येते ना. अगं मला कंटाळा आला आराम करून. तू बस आणि माझ्यावर जरा गप्पा मार. बस ती खुर्ची घे आणि बस इथे. बोल आता माझ्याशी. दीप हे बघ, समर्पिता किचन पुन्हा नव्याने सुरू करायचं ना, त्यासाठी पॅम्पलेटचा ड्राफ्ट बनवलाय. मस्त केलंय ग निकू, छान झालंय. माझं काहीच क्रेडिट नाहीये, जिजूंचीच आयडिया होती. जिजू बेस्ट आहेत ग. किचन पुन्हा नव्याने सुरू करायचं ना तर जोरात कामाला लागलेत. इथे छान सुरुवात झाली होती ना आपल्या किचनची.
सगळंच थांबलं. नाही पण मला आता लवकरात लवकर बरं होऊन ना समीरच्या साथीने समर्पिता किचन खूप मोठं करायचंय. तथास्तु. बाबा ए बाळा बाळा बाळा, उठू नकोस हा. अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीयेस तू. कशी आहेस बाळा? मी बरी आता. सगळे इतकी काळजी घेतात माझी, मग कशी बरी नाही होणार ना. आणि या औषधांसोबत सगळ्यांची माया पण तर. अर्पिता, बाहेर आशेने बघू नकोस. तुझी आई नाही आली. आई नाही आली? असं कसं होईल? अर्पिता, तुझी आई येण्याची शक्यता पण नाहीये. मरणाच्या दारातून परत आले ना मी, तरी यावंसं नाही वाटलं आईला. नाही, लहानपणापासून आईचं वागणं अंगवळणी पडलं होतं माझ्या. पण आशा सुटत नाही ना. वर्षानुवर्षे आईच्या प्रेमाला आसुसलेले मी. मला काय वाटतं माहितीये का बाबा, गेल्या जन्मी ना मी खूप मोठं काहीतरी पाप केलं असणार, म्हणून आईचं इतकंही प्रेम नाही मिळालं मला या जन्मात. अर्पिता, तसं नाहीये ग बाळा. हो, असंच आहे. तुम्हाला माहिती आहे, लहानपणी मी शाळेतून आले ना की मला असं वाटायचं की आईने मला तिच्या जवळ बसवावं, माझ्याशी बोलावं, आणि शाळेत काय काय झाले ना ते असं भडाभड सांगावं मी आईला. पण तिचं कधी लक्षच नसायचं माझ्याकडे. त्यात मग मला ओरडून गप्प करायची ती. खूप खेळून, गुडघे फोडून, खरचटून आले ना मी की ते झोमणारं औषध माझी मीच लावायचे, माझी मीच फुंकर घालायचे माझ्या जखमांवर. विणा घालायला, केसांवरून न्हायला खूप लवकर शिकले ना मी. माझ्या त्या शाळेतल्या मैत्रिणी सांगायच्या ना मला, त्यांची आई कशी चिरून केसांना तेल लावते, खसखसून नाऊ घालते. लाडीक तक्रार करायच्या त्या, पण ते सुखही कधी मिळालं नाही मला. वयात येताना आईच्या कुशीचा आधार नाही मिळाला. कॉलेजच्या त्या सुंदर दिवसांमध्ये बरोबरीची मैत्रीण होऊन खळखळून हसण्याचा आनंदही कधी नाही मिळाला. आजूबाजूच्या आई मुलीच्या जोड्या मी बघायचे आणि त्यातच समाधान मानायचे मी. त्यांच्यातली माया आणि प्रेम बघायचे आणि हिरमुसून जायचे. बाबा, तुम्ही कायम होतात माझ्यासाठी, पण एका मुलीसाठी तिची आई सगळं काही असते. आईचा पदर धरून एक मुलगी नकळत खूप गोष्टी शिकत असते हो. तिची माया, तिचं प्रेम जणू स्वतःच्या लेकीसाठी साठवून घेत असते. ते नातं वेगळंच असतं बाबा. आता बघा ना, आईने किती झिडकारलं तरी माझं माझ्या आईवरचं प्रेम कमी नाही झालं, कधीच नाही होणार. आणि असो, आता नाहीये माझ्या आयुष्यात आईचं प्रेम, तर काय करणार. अगं, माणसाचं मन कितीही मोठं असलं ना तरी दिवस रात्र घरात असा चेहरा वावरतोय हे पचवणं कठीण जातं बघ. अगं, भले समीरला काही प्रॉब्लेम नसेल, पण अर्पिताला अशा चेहऱ्याने घेऊन जाणं चार चौघात अवघडल्यासारखं होत असेल ना त्याला.
आई अगं कापलं असतं ना, सांभाळून कर ना जरा. कसला एवढा विचार करतेस तू? चाळीतल्या बायका जे बोलत होत्या त्याचा विचार करतेस ना? आई नको ना इतका विचार करूच तू. असा कसा नको विचार करू म्हणतेस तू? त्या बायका काय चुकीचं बोलत होत्या? आज या बायका बोलतायत, उद्या उद्या अख्खं जग बोलेल तेव्हा. हे बघ दिदे, मला कळतंय ग, त्या पोरीच्या बाबतीत जे काही घडलं ना ते वाईटच आहे, पण ते आता तिचं नशीब ना ग. आता यापुढे तिच्या बाबतीत जे काही घडेल त्याचे परिणाम आपल्या पोराने का भोगायचे? अख्खं आयुष्य पडलंय त्याच्या पुढे. असं फुकट जाऊ द्यायचं का? दुसरा काही पर्याय आहे का त्याच्याकडे? आई तू आता काय विचार करतेस मला चांगलं माहिती आहे, पण त्याचा काही उपयोग होणार नाहीये. तू समीरला काहीही सांगितलं ना तरी त्याला ते पटणार नाहीये. आणि आत्ता जो विचार करतेस ना ते तो ऐकूनही घेणार नाही. असं कसं ना ऐकून घेणार? ऐकून घ्यावं लागेल. प्रत्येक वेळी त्याची मनमानी नाही चालणार. येऊ दे त्याला घरी, त्याच्याशी बोलावंच लागेल मला. दे मी करते. पण बाबा मला एक गोष्ट सांगा ना, म्हणजे मुलगी म्हणून मी कुठे कमी पडले का हो? म्हणजे माझं काही चुकलं का की आई शेवटपर्यंत दूर लोटत राहिली मला? म्हणजे सांगा ना, माझं काही चुकलं का? अर्पिता, अहो मी मरणाच्या दारातून परत आले तरी आईला जवळ घ्यावं असं नाही वाटलं मला. इतकी वाईट आहे का हो मी? नाही ग बाळा, तू असं का बोलतेस का? अहो तुमची औषधं आणायला गेलो होतो तेव्हा एक मुलगी तिकडे ही फुलं विकत होती, म्हटलं घेऊन टाकावी. आणि तुम्ही सगळी फुलं विकत घेतली असतील ना तिच्याकडून? तुमच्यासाठी. कसं आहे, फुलांमध्ये मन आणि वातावरण बदलण्याची ताकद असते. छान आहेत ना फुलं? हो छान आहेत, थँक्यू. आवडली तुम्हाला? हो, फुलं कोणाला नाही आवडणार? छान असतात फुलं, आवडली मला. हा पण तुम्हाला माहिती आहे अर्पिता मॅडम, माझी एक काकी आहे लांबची, तिला फुलं आवडतच नाहीत. म्हणजे जगात कितीतरी अशी माणसं आहेत ज्यांना फुलं आवडतात, पण अगदी बोटांवर मोजण्या इतकी माणसं असतात ज्यांना अजिबात फुलं आवडत नाहीत. मग आता मला सांगा, यामध्ये फुलांचा काही दोष असतो का? नाही. त्यांच्यामध्ये काही कमी आहे असं असतं का? नाही. मग फुलांनी स्वतःला दोष लावून का घ्यायचा? हा, तुम्ही स्वतःला दोष लावून घेऊ नका. समीर, काही जखमा कधीच भरून येत नाहीत, काही आजार कधीच बरे होत नाहीत. माझ्या आयुष्यात आईचं प्रेम नसणं ही माझ्या आयुष्यातली एक भळभळती जखम आहे, आणि ती कधीच भरून येणार नाही. माझी ही अवस्था बघून तरी आई येईल अशी एक आशा होती मला, पण आई नाही आली. मी खूप वाट पाहिली तिची, पण आई नाही आली.
बाबा सॉरी, मी तुम्हाला बोलता बोलता अडवलं, पण मला भीती वाटत होती. म्हणजे तुम्ही काही बोललात आणि अर्पिता मॅडम अजून इमोशनल झाल्या तर. सावे बापू सॉरी कशाला म्हणताय? मला माहिती आहे ना तुम्ही जे काय कराल ते अर्पिताच्या भल्यासाठीच असणार आहे. काय हो, काय झालं? अर्पिताची तडफड बघून ना खूप त्रास होतोय मला. म्हणजे तिच्या जन्मापासून तिला ज्या वेदना होत आहेत ना त्या बघवत नाही हो मला. म्हणजे मी माझ्या मुलीसाठी सगळं काही करू शकतो, पण तिच्या आयुष्यात आलेली ही आईची पोकळी आहे ना ती नाही हो भरून काढू शकत मी. बाबा मी तुम्हाला सांगितलं ना, अर्पिता मॅडमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचं कर्तव्य माझं आहे आणि मी ते करणार आहे. कवी तर नाही ऐकणार हो. अर्पिता मॅडमला आईची माया अनुभवता येणार म्हणजे येणार. कसं? आता मी हे कसं करणार आहे, काय करणार आहे मला नाही माहिती, पण ज्या आईच्या प्रेमासाठी ते आसूसल्यात ते प्रेम त्यांना नक्की मिळणार. तुम्ही अजिबात गिल्टी वाटून घेऊ नका. मी आहे ना, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही घरी जा आणि आराम करा. मी बघतो काय करायचं. हॅलो निकी, जरा बाहेर आहे ना, थोडं महत्वाचं काम आहे. हा या करमरकरचा फोन का नाही लागत आहे? हा अक्कल शून्य पोलिसांना सापडला तर नसेल ना? मी याला सांगितलं होतं मुंबई बाहेर चालता हो. ऐकलं असेल तर नशीब माझं. पोलीस तर नाही येत ना? कोण कोण आहे? कोण आहे?